हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मौर्य वंश. ठीक आहे, ज्यामध्ये आपण चंद्रगुप्त मौर्य आणि बिंदुसार यांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी की MS सेट 2022साठी जी एक्झाम MS सेट 2022ची जी एक्झाम होणार आहे त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मराठीवर हिस्ट्री या सब्जेक्टसाठी फुल कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. या कोर्समध्ये आपल्याला मॉक टेस्ट मिळणार 10पेक्षा अधिक हिस्ट्री या सब्जेक्टवर. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये ह्या मॉक टेस्ट असणार. सोबतच पेपर 1च्याही तुम्हाला मॉक टेस्ट 50+ मॉक टेस्ट पेपर 1च्या तुम्हाला अवेलेबल असणार. अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार. या जे नोट्स आहे ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असेल. व्हिडिओ लेक्चर डेली बेसवर असेल. सोबतच तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असेल आणि सरावासाठी MCQ, PYQ क्वेश्चन PDF फॉर्ममध्ये मिळणार. ठीक आहे, हा कोर्स जे आहे त्याची फीज आहे 4999. सध्या डिस्काउंट सुरू आहे म्हणून तुम्ही या ॲपवर जाऊन विजिट करा. त्यामुळे तुम्हाला किती % डिस्काउंट आहे हे कळण्यात मदत होईल. किंवा तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही लेक्चर डेली बघता पण अजिबात लाईक करत नाही. लाईक केल्याने काय होणार तर मला या लेक्चर्स आणखीन बनवण्यासाठी एक मोटिवेशन मिळणार. ठीक आहे, तर म्हणून तुम्ही लेक्चर्स बघत आहात तर तुम्ही नक्कीच लाईक करा. ठीक आहे, तर चला आजच्या आपल्या लेक्चरला मौर्य वंशाला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, मौर्य वंश सुरू करण्यापूर्वी आपण नंद वंश थोडासा पाहून घेऊ. ठीक आहे, हे नंद जे वंश आहे त्याचे संस्थापक आहे महापद्मानंद. ठीक आहे, आणि हे जे महापद्मानंद आहे ते जैन धर्माचे काय होते, अनुयायी होते. आणि सोबतच त्यांनी जे जिनसेनची मूर्ती आहे ते कलिंग यांच्यासोबत युद्ध करून कलिंग येथून काय जिनसेनची मूर्ती घेऊन आले होते. सोबतच महापद्मानंद जे आहे हे नंद वंशाचे संस्थापक होते. महापद्मानंद यांनाच उग्रसेन असेही म्हटले जातात, कारण यांच्याकडे सेना होती, भयंकर सेना होती, म्हणूनच यांना उग्रसेन असे म्हणतात. आणि त्यांनी महापद्म आणि एकराट अशा उपाधी त्यांनी घेतलेल्या होत्या. अशा प्रकारे महापद्मानंद नंदवंशाचे संस्थापक आहे आणि त्यानंतर त्यांचे 8-9 पुत्रांनी संयुक्तरित्या शासन केलेले दिसून येते. परंतु नंदवंशाचे जे शेवटचे शासक होते ते घनानंद आहे आणि घनानंद जे आहे ते सिकंदरच्या समकालीन आहे. ठीक आहे, हे मस्ट बी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की घनानंद जे आहेत ते समकालीन आहे सिकंदर यांचे. ठीक आहे, आणि घनानंदबद्दल माहिती आपल्याला कथाकथित सागर जे सोमदेव रचित आहे त्यातून सुद्धा मिळते. आणि हे जे घनानंद आहे त्यांना म्हणजे जे सिकंदरचं आक्रमण होणार त्यासाठी आपण मगधच्या नेतृत्वामध्ये अखंड भारताची संकल्पना किंवा आपण रक्षा करू शकतो भारताचं, अशा प्रकारे मदतीसाठी किंवा त्यांना एक प्रकारे सचेत करण्यासाठी जे आहे चाणक्य ते गेले होते. परंतु चाणक्य यांचा काय अपमान केला घनानंद यांनी. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी शपथ घेतली की नंद वर्षांचा समूळ नाश करीन म्हणून. त्यानंतर त्यांनी काय केलं, 322 म्हणजे 322 ईसापूर्वमध्ये घनानंद म्हणजे मगधवर आक्रमण केलं आणि काय केलं तर नंद वंशाचा समूळ नाश केलं आणि मौर्य वंशाची काय केली स्थापना केली. ठीक आहे, अशा प्रकारे नंद वंशामध्ये हे दोनच शासक खूप महत्त्वाचं आहे, त्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. आपण आपल्या मेन टॉपिक म्हणजे मौर्य वंश याकडे वळूया. चंद्रगुप्त मौर्य. ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्य जे आहे ते मौर्य वंशाचे संस्थापक आहे. आणि मौर्य या शब्दाची उत्पत्ती कशी झाली या संबंधित नेहमी विवाद आहे. विवाद अशा की ते क्षत्रिय होते की वैश्य होते. ठीक आहे, अशा प्रकारचे 2 प्रकारचे मुद्दे आपल्याला दिसून येतात की चंद्रगुप्त मौर्य हे क्षत्रिय होते की वैश्य होते. ठीक आहे, शूद्र होते. ठीक आहे, तर पहा चंद्रगुप्त मौर्य जे आहे
ते क्षत्रिय कुळाचे होते. या संबंधित पुष्टी आपल्याला वेगवेगळ्या मतातून दिसून येते. जे ब्राह्मण साहित्य आहे, ज्यामध्ये आपण विष्णू पुराण जे आहे त्याचे टीकाकार आहे रत्नगर्भ. ठीक आहे. त्यांनी चंद्रगुप्त मौर्य जे आहे त्यांचा जन्म सांगितला आहे नंदराज. पहा, जे नंद घनानंद आहे त्यांच्यापासून ते त्यांची जी दासी होती मुरा यापासून ते उत्पन्न झाले असं मत कोणाचं आहे, तर ब्राह्मण साहित्य अशा प्रकारचं मत व्यक्त करतं. ठीक आहे. आणि विशाखा दत्त यांचं मुद्रा राक्षस हा जो नाटक आहे त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांना वृषल म्हटलेलं आहे. म्हणजे काय, वृषल म्हणजे कुलहीन. ठीक आहे. आणि हा जो विशाखा दत्त यांचा जे टीका केली आहे यांच्या ग्रंथावर मुद्रा राक्षस यावर धुंडीराज त्यांनी पण चंद्रगुप्त मौर्य यांना वृषल म्हणजेच निम्न कुलाचे असे म्हटलेले आहे. सोबतच मौर्य वंशाची माहिती आपल्याला सोमदेव रचित कथाकथित सागर आणि बृहत कथा मांजरी या ग्रंथातून आपल्याला मौर्याविषयी माहिती आपल्याला दिसून येते. मौर्य हा शब्द जे आहे ते मयूर या शब्दावरून आलेला आहे आणि लोहरी या नंद जे त्यांचा अभिलेख आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला कशा मोराचं काय दिसतं, तर आपल्याला साईन दिसून येते. ठीक आहे. बौद्ध आणि जैन साहित्य म्हणतात की जे चंद्रगुप्त मौर्य आहे ते पिपलीवन येथील काय होते, क्षत्रिय होते. ठीक आहे. असं मत बौद्ध ग्रंथ आणि जैन ग्रंथ देतात. ठीक आहे. आणि बौद्ध ग्रंथ जे आहे महावंश टीका यानुसार चंद्रगुप्त जे आहे ते शाक्य काय आहे, क्षत्रिय होते. ठीक आहे. जैन ग्रंथ परिशिष्ट वर्मन जे आहे हेमचंद्र द्वारा रचित हा ग्रंथ आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे, तर चंद्रगुप्त मौर्य जे आहे ते मयूर पालन करत होते आणि ते जे गावात राहायचे त्यांचे वडील जे होते त्या गावाचे मुखिया होते. पण युद्धामध्ये यांचा मृत्यू झाला त्यांच्या वडिलांचा, म्हणून त्यांची जी आई आहे मोरा हे त्यांना कुठे घेऊन आले, पाटलीपुत्र येथे आपल्या भावांकडे घेऊन आली आणि तेथच त्यांना एक गोपालक म्हणजे जे गाई वगैरे चारतात त्यांच्याकडे त्यांना विकण्यात आलं. ठीक आहे. आणि त्यानंतरच जेव्हा चंद्रगुप्त मौर्य एक खेळ खेळत होते, जो राजकीय खेळ होता मौर्य साम्राज्याचा राजकिलम नावाचं, हा राजकिलम खेळ खेळत असताना जे चाणक्य आहे त्यांची दृष्टी कोणावर पडली, तर अशोका नाही चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर पडली आणि त्यांनी 1000 कर्षापण मध्ये त्यांना खरीदलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य हे एकमेकाशी संपर्कात आले आणि चाणक्य यांनी कुठे त्यांना तक्षशिला निघते. पहा, तक्षशिला हे जे आपलं प्राचीन जे विद्येचं स्थळ आहे यावर दोनच जे जाती आहे म्हणा किंवा वर्ण आहे, दोनच वर्णांना काही शिक्षा दिली जात होती. पहिला आहे ब्राह्मण आणि दुसरा आहे क्षत्रिय. ओके. तर पहा, तक्षशिला घेऊन गेले याचा अर्थ हे होते की जे चंद्रगुप्त मौर्य आहे ते नक्की क्षत्रिय असणार, तेव्हाच त्यांना तक्षशिला येथे शिक्षण देण्यासाठी चाणक्य घेऊन गेले होते. ठीक आहे. तर चला पाहूया आपण. चंद्रगुप्त मौर्य यांचा कार्यकाळ आहे 322 ईसा पूर्व ते 298 ईसा पूर्व. ठीक आहे. तर हे जे आहे चंद्रगुप्त मौर्य ते मौर्य वंशाचे काय आहे, संस्थापक आहे. ठीक आहे. आणि त्यांची जी राजधानी होती पाटलीपुत्र यांचं आणखीन एक नाव आहे कुसुमपूर म्हणून. ठीक आहे. हा जो नाव आहे तो पाटलीपुत्रचं प्राचीन नाव आहे आणि स्टेबो अनुसार काय आहे, जे चंद्रगुप्त आहे त्यांचा एक आणखीन नाव काय आहे, पालीब्रोतक आहे. याशिवाय आपल्याला भारताचा मुक्तिदाता अशीही आपल्याला त्यांची उपाधी असलेली दिसून येते. ठीक आहे. मुक्तिदाता म्हणजे काय, तर युनानी जे आहे त्यांच्या वर्चस्वातून त्यांनी काय केलं होतं, मुक्ती प्राप्त करून दिली होती. ठीक आहे. आणि सोबतच यांना आणखीन पालीब्रोतक असे प्रकारे मिळतात. चंद्रगुप्ताला सेंट्रोकोटस आणि अँट्रोकोटस सुद्धा आपल्याला नावे असल्याची दिसून येते. ठीक आहे. याची चर्चा आपण जेव्हा ऐतिहासिक स्रोत बघत होतो तेव्हाच केलेला आपण आहे. ठीक आहे. तर पहा, चंद्रगुप्त मौर्यांचा प्रारंभिक जीवन बौद्ध ग्रंथानुसार त्यांचे पिता मौर्य नगरचे काय होते, प्रमुख होते, परंतु युद्धात मारले गेले. नंतर ते कुठे, पाटलीपुत्र येथे आपल्या भावाकडे गेले आणि त्यानंतर एक गोपालक यांना त्यांना समर्पित करण्यात आले. ठीक आहे. आणि एक दिवस ते शिकार करीत होते तेव्हा नाही का ते राजकीय खेळ म्हटलं मी तुम्हाला की राजकिलम. ठीक आहे. हा जो खेळ आहे हा खेळत असताना चाणक्य आणि 1000 कर्षापण मध्ये त्यांना खरीदलं होतं. ठीक आहे.
आणि तेथून ते कुठं घेऊन गेले तर तक्षशिला येथे नेले. त्यानंतर त्यांनी काय केलं तर सगळ्यात अगोदर त्यांनी पंजाब विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. ठीक. जर आपण मॅप बघितलं तर मॅपमध्ये आपल्याला या साईडला पंजाब असल्याचं दिसून येते. ठीक आहे. आणि पंजाबमध्ये त्यावेळेस युथिडेमिस हा जो शासक होता तो राज्य करीत होता. ठीक आहे. तर पहा, त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम काय केलं तर पंजाब विजय करण्याचा प्रयत्न केलं. त्यावेळी सिकंदर महान पंजाबवर राज्य होतं. ठीक आहे. म्हणजे त्यांचे जे एक गव्हर्नर होते युथिडेमिस हा राज्य करत होतं पंजाबवर. ठीक आहे. त्यांच्या विरुद्ध काय केलं काय केलं पंजाबच्या जनतेला भडकवलं. ठीक आहे. जनतेला भडकवलं आणि त्यातून काय पंजाबवर अधिकार स्थापन केलं. ठीक आहे. आणि भडकवलं. पहा, चंद्रगुप्त मौर्याला आपण मुक्तिदाता पण म्हणतो. ठीक आहे. मुक्तिदाता का बरं म्हणतो? जेव्हा जे नंदाचे अत्याचार होत होते. ठीक आहे. त्यातून त्यांनी एक तर त्यांना काय केलं मुक्ती मिळवून दिली जनतेला, आणि दुसरं म्हणजे पंजाब आणि सिंधमध्ये काय होतं युनानी यांचं काय होतं शासन होतं. त्यांची शासन समाप्त करून त्यांनी काय केलं विदेशीची दासतातून भारतीयांना काय केलं मुक्तता मिळवून दिली, म्हणून त्यांना मुक्तिदाता असे सुद्धा म्हणतात. तर हे जे आहे त्यासाठी त्यांनी जनतेची पंजाब येथील जे जनता होती त्यांची सुद्धा मदत घेतलेली दिसून येते. ठीक आहे. अशा प्रकारे पंजाब विजय केलं. त्यानंतर त्यांनी मगध विजय केलं. कधी तर 322 ईसापूर्वमध्ये. ठीक आहे. पंजाब विजयानंतर त्यांनी मगधची जी राजधानी आहे पाटलीपुत्रावर आक्रमण केलेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि त्यांनी एकटंच आक्रमण केलं नाही तर हिमालयाच्या पर्वतीय एक राजा होता पर्वतक नावाचा, ह्या पर्वतक राजाचे संयुक्तरित्या त्यांनी सेना केली आणि मगधचे जे शासक होते घनानंद यांच्यावर आक्रमण केलं. जेव्हा त्यांनी आक्रमण केलं तेव्हा घनानंद यांचे सेनापती भट्टशाल होते. ठीक आहे. अशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्य यांनी मगध विजय केली. त्यानंतर त्यांनी काय केलं सेलुकस सोबत संघर्ष केलं आणि त्याची संधी केली. तर सेलुकस सोबत संघर्ष कशा प्रकारे झाला ते आपण पाहूया. पहा, सिकंदर जेव्हा त्यांचा मृत्यू झालं त्यांची जी पूर्वेकडील राज्य होते त्याचं जे उत्तराधिकारी होते ते सेलुकस निकेटर होते. ठीक आहे. त्यांच्यासोबत कसं यांचं युद्ध झालं. युद्धामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी काय केली संधी केली, आणि संधी कधी झाली तर 303 ईसापूर्वमध्ये ही संधी झाली. ठीक आहे. ही संधी झाली याच्याविषयी जे मत आहे किंवा जे त्यांचं युद्ध आहे जे सेलुकस आणि चंद्रगुप्त मौर्यांमध्ये झालं याबद्दल माहिती आपल्याला विदेशी जे रायटर आहे ज्यामध्ये एपियानस आणि स्टेबो जे हे दोन रायटर्स आहेत त्यांनी या संधीबद्दल चर्चा केलेली आहे की ही संधी जी आहे 303 ईसापूर्वमध्ये झाली आणि यामध्ये चंद्रगुप्त मौर्यांचा विजय झाला. त्यानुसार सेलुकसने 4 प्रांत, ठीक आहे, त्यांचे 4 प्रांत दिले. तर हे 4 प्रांत कोणते तर कंधार, काबूल, हेरात आणि मकरांत हे जे 4 प्रांत आहेत ते चंद्रगुप्त मौर्याला देण्यात आले. सोबतच काय केले, सोबतच त्यांनी सेलुकसची जी पुत्री होती हेलेना यांचा विवाह चंद्रगुप्त मौर्यांसोबत केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी हत्ती म्हणजे किती 500 हत्ती त्यांना उपहार म्हणून दिले. ठीक आहे. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेगस्थनीज, ठीक आहे, हे जे मेगस्थनीज आहे त्यांना राजदूत म्हणून चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारामध्ये पाठविले होते. अशा प्रकारे 303 मध्ये ही संधी झालेली दिसते आणि याविषयी चर्चा आपल्याला स्टेबो आणि एपियानस करताना दिसून येतात. पहा, अशा प्रकारे काय केलं चंद्रगुप्त मौर्य जे आहे त्यांनी भारतामध्ये आंतरराष्ट्रीय साम्राज्यवादाला काय केलं जन्म दिलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की सेलुकस सोबत संघर्ष कसं झालं आणि पंजाब विजय केलं, मगध विजय केलं, सोबतच त्यांनी विदेशासोबत म्हणजे आक्रमण करून विजय सुद्धा प्राप्त केले. यानंतर आपलं लास्ट आहे पश्चिम भारत. आता पश्चिम भारत म्हणजे कोणता क्षेत्र? पहा, आपण इतिहासाचे अभ्यासक आहे तर आपल्याला नक्कीच नाही का मॅप खूप चांगल्या प्रकारे येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. पहा, पश्चिम भाग म्हणजे कोणतं तर चंद्रगुप्त मौर्य जे आहे त्यांनी जे आहे गुजरात विजय केला. ठीक आहे. गुजरातची जी भाग आहे, आता हे गुजरात कुठे आहे तर या साईडला आपल्याला गुजरात आहे. ठीक आहे. पश्चिम दिशेला. ठीक आहे.
तर पहा, गुजरातमध्ये काय केलं त्यांनी विजय प्राप्त केलं. तर गुजरात विजयाविषयी माहिती आपल्याला जुनागड अभिलेख यातून मिळते. हा जो जुनागड अभिलेख आहे तो कोणाचा आहे? नक्षत्र रुद्रदामन यांचा आहे. मी परत रिपीट करत आहे, तुम्ही या गोष्टी लक्षात घेत चला, ठीक आहे. तर गुजरात विजय केलं. तर याची माहिती कशी मिळते? तर पहा, मी म्हटलं होतं की सुदर्शन झील निर्माण केली चंद्रगुप्त मौर्यांनी. कुठे? गुजरात येथे, ठीक आहे. तर गुजरात येथे सुदर्शन झील जेव्हा त्यांनी निर्माण केली, तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे तिथं त्यांचं राज्य असेल तेव्हाच त्यांनी तिथे जाऊन झील निर्माण केली ना. तर अशा प्रकारे पश्चिममध्ये आपण गुजरात विजय चंद्रगुप्तांनी केली. सोबतच त्यांनी दक्षिण विजय पण केलेला आपल्याला दिसून येते. पहा, आता दक्षिण विजय म्हणजे काय? तर कर्नाटक, ठीक आहे. कर्नाटक हा जो भाग आहे तो त्यांनी काय केलं? जिंकलेला आपल्याला दिसते. हा कशावरून दिसते? तर जे दक्षिण भारतातील जे रायटर आहे मामूल्लनार यांनी सुद्धा या गोष्टीची पुष्टी केली आहे की कर्नाटक विजय चंद्रगुप्त मौर्यांनी केलेला दिसून येते, ठीक आहे. सोबतच जे जैन ग्रंथ आहे त्यातूनही आपल्याला दक्षिण विजयाची माहिती मिळते, ठीक आहे. मामूल्लनार यांचा ग्रंथ आहे अहनानुरू, यातूनही आपल्याला या गोष्टीची माहिती मिळते. आणि सोबतच पहा, चंद्रगुप्त मौर्य यांनी कर्नाटक येथे नाही का चंद्रगिरी पर्वत जे आहे तेथे एक गुफा जी आहे तेथे पण त्यांनी गेले होते. आणि त्यानंतर त्याच साईडला त्यांनी काय जे कायाश्लेष जे त्यांचं व्रत असते जैन धर्मामध्ये आणि त्याद्वारे ते प्राणत्याग करतात. तर यातूनही आपल्याला माहिती मिळते की चंद्रगुप्त मौर्य यांनी काय केलं होतं? तर त्यांनी विजय प्राप्त केली होती. कुठे? तर दक्षिण भारतात, ठीक आहे. अशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्य जे आहे त्यांचे विजय आपण अभ्यासले आहेत. यानंतर आपण पाहणार त्यांचे जे पुत्र होते बिंदुसार, ठीक आहे. आय होप तुम्हाला हा टॉपिक नक्कीच क्लिअर झालेला असेल. यानंतर आपण बिंदुसार पाहूया. बिंदुसार जे आहे त्यांनी 298 ईसापासून तर 273 ईसापूर्वपर्यंत काय केलं? राज्य केलं, ठीक आहे. आणि बिंदुसारचं महत्त्वाचं कार्य काय होतं? तर त्यांनी जे म्हणजे चंद्रगुप्त मौर्यांद्वारे जे शासन निर्माण करण्यात आलं होतं, जे तीनही समुद्रापर्यंत त्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं, त्याचप्रमाणे बिंदुसारने त्यांच्या जे साम्राज्य आहे ते संरक्षण करण्याचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. आणि बिंदुसारच्या जीवनातील महत्त्वाची एकच घटना आहे तक्षशिला विद्रोह. आणि हा जो तक्षशिला आहे त्याचे जे शासन पाहत होते म्हणजे गव्हर्नर होते तक्षशिला येथील सुशीम नावाचे, ठीक आहे. सुशीम गव्हर्नर होते, ठीक आहे. सुशीम हे गव्हर्नर होते. सोबतच त्यांनी काय केलं? तर हा जो विद्रोह आहे ते जास्त मोठ्या प्रमाणात झालं, त्यामुळे त्यांनी काय केलं? अशोक यांना त्या जो विद्रोह आहे तो दमन करण्यासाठी पाठवले, ठीक आहे. आणि त्यानंतर काय केलं? सोबतच हे जे आहे अमित्रघात असं कोण म्हटलं आहे त्यांना? युनानी जे रायटर्स आहे, एक मिनिट हां, युनानी जे रायटर्स आहे ते बिंदुसार यांना अमित्रघात असे म्हणतात. सोबतच जे तिब्बतचे इतिहासकार आहेत तारानाथ यांनी बिंदुसार यांना काय म्हटलं आहे? यांना महान शासक असे संबोधले आहे, ठीक आहे. आणि सोबतच त्यांनी जे दक्षिण भारतात विजय केली याबद्दल सुद्धा वर्णन तारानाथ यांनी केलेले दिसून येतात, ठीक आहे. बिंदुसार जे आहे ते मूळतः काय होते? आजीवक संप्रदायाचे अनुयायी होते. चंद्रगुप्त मौर्य जे आहे ते जैन धर्माचे अनुयायी होते, कारण त्यांचे जे गुरु होते ते होते भद्रबाहू, ठीक आहे. आणि जेव्हा मगधमध्ये दुष्काळ पडलं होतं, जेव्हा भद्रबाहू जे होते त्यांनी काय केलं? तर कर्नाटकमध्ये जाऊन तिथे म्हणजे दुष्काळातून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते तिथे गेले होते, ठीक आहे. त्यांच्यासोबत कोण गेले होते? चंद्रगुप्त मौर्य पण गेले होते. आणि त्यानंतरच त्यांनी कायाक्लेश जे व्रत आहे त्या आधारेच त्यांनी प्राणत्याग केल्याचीही माहिती आपल्याला मिळते, ठीक आहे. तर तशाच प्रकारे जे बिंदुसार आहे ते आजीवक संप्रदायाचे काय होते? अनुयायी होते. आणि आजीवक संप्रदाय जे आहे त्यांचे संस्थापक आहे मखलीपुत्र गोशाल, ठीक आहे. आणि हे काय आहे? भगवान महावीर जे आहे त्यांच्या समकालीन असल्याचे दिसून येते. सोबतच ते सुरुवातीला काय होते? तर जैन धर्माचे अनुयायी होते, ठीक आहे. परंतु त्यांनी काही मतभेद झाल्यामुळे त्यांनी वेगळा संप्रदाय स्थापन केलं ज्यांचं नाव आहे आजीवक संप्रदाय. आणि मगध सम्राट जे आहे बिंदुसार ते आजीवक संप्रदायाचे काय आहे?
तर अनुयायी असल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि सोबतच तक्षशिला विद्रोह बिंदुसारांच्या वेळेस झाला. जे दमन कोणी केलं? अशोक यांनी केलं. यासोबतच त्यांची युनान जे शासक आहे त्यांच्यासोबत त्यांचे काय होते? मैत्रीचे संबंध होते. ठीक आहे. हे गोष्टीची आपल्याला पुष्टी कशी मिळते? तर पहा, तर जे बिंदुसार आहे त्यांनी युनानवरून काय बोलवलं होतं? त्यांनी युनानी जे शासक होते त्यांच्याकडून 3 वस्तू बोलविली होती, ज्यामध्ये मदिरा, सुखे मेवे आणि दार्शनिक. 2 वस्तू पाठवण्यात आल्या, पण दार्शनिक जे आहे ते पाठवण्यात आले नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं की चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य वंशाची स्थापना केली. ठीक आहे. संस्थापक आहे ते मौर्य वंशाचे आणि त्यानंतर राज्य केलं त्यांचा मुलगा म्हणजेच बिंदुसार यांनी. यानंतर आपण अभ्यासणार की अशोका. ठीक आहे. त्यापूर्वी आपण त्यांचं थोडंसं प्रशासन अभ्यासून घेऊया. पहा, बिंदुसार जे आहे त्यांचे जे साम्राज्य होते ते प्रांतामध्ये विभाजित होते आणि प्रत्येक प्रांतावर कुमार म्हणजे जे उपराजा आहे त्याची नियुक्ती केली जात होती. आणि बिंदुसारच्या सभेमध्ये 500 जे सदस्य होते, ज्याला ते काय म्हणायचे? तर परिषद असे म्हणायचे. आणि हा जे सभा असायची त्याचे प्रधान खट्टालक असायचं. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांचं प्रशासन आहे. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्यांचे जे प्रशासन आहे त्यामध्ये माहीत आहे का, त्यांची महान सेना होती आणि सेनेसाठी काय होत्या? 5-5 सदस्याच्या 6 समिती होत्या. किती? 6. या 6 समितीमध्ये काय यायचं? पायदळ यायचं, घोडदळ यायचं म्हणजे घोड्याची सेना, हत्तीदल यायचं म्हणजे गजसेना. ठीक आहे. सोबतच रथसेना आणि नाविक सेना म्हणजे पहा, त्यांना नाव पण बनवता येत होती आणि यासोबतच सहाय्यक सेना असायची. ठीक आहे. अशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्याकडे 6 समित्या पण असल्याचे दिसून येते. यानंतर आपण अभ्यासणार आहे अशोक. ठीक आहे. अशोक यांचं कार्यकाळ आहे 273 ईसापूर्वपासून तर 232 ईसापूर्व. ठीक आहे. अशोक जे आहे, अशोकांनी देवनामप्रिय, प्रियदर्शी राजा अशोक अशा प्रकारची उपाधी घेतलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर देवनामप्रिय ही जी उपाधी आहे ती अजातशत्रू, अशोक आणि त्यांचे जे पौत्र होते दशरथ आणि श्रीलंकी राजा तिस्स यांनी घेतलेले दिसून येतात. ठीक आहे. ह्या सगळ्यांनी देवनामप्रिय ह्या उपाधी घेतल्या. तर प्रियदर्शी राजा, आता हा प्रियदर्शी राजा ही जी उपाधी आहे ती चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक यांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. याशिवाय अशोक यांना अशा प्रकारे आपण बघितलं की अशोक हे जे आहे त्यांनी आपल्या 99 भाऊ जे आहे त्यांची हत्या करून मगधचं राजसिंहासन प्राप्त केलं आणि सोबतच त्यांनी जे आहे ते देवनामप्रिय, प्रियदर्शी राजा अशोक अशा प्रकारची राजकीय उपाधी घेतलेली दिसून येते. याशिवाय अशोक जे आहे त्यांना बुद्ध शाक अशी सुद्धा म्हटले जातात. अशोकवर्धन असं त्यांना पुराणानुसार त्यांची नावं दिलेली आहे. सोबतच आपण पाहिलं की जे अशोक आहे त्यांची जे प्रिय नाम ही जी उपाधी आहे ते अजातशत्रू, अशोक आणि श्रीलंकी राजा तिष्ण आणि दशरथ यांनी घेतलेली दिसून येते. तर प्रियदर्शी ही जी उपाधी आहे ती चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक यांनी धारण केलेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण चंद्रगुप्त मौर्य, ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्य जे आहे ते संस्थापक आहे मौर्य वंशाचे. सोबतच त्यांनी जे विजय प्राप्त केली ज्यामध्ये त्यांनी गुजरात विजय, ठीक आहे, आणि दक्षिणमध्ये कर्नाटक विजय, इकडे पाहिलं तर मगध विजय, ठीक आहे, आणि वर काश्मीर. ठीक आहे. इकडे त्यांनी युनानी शासक जे आहे त्यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण संबंध होते. सोबतच 303 मध्ये त्यांचं सेल्युकस निकेटर यांच्यासोबत संघर्षही झालं आणि संघर्षानंतर संधीही झाली. यातूनच त्यांचा विवाह हेलना यांच्यासोबत झालं. त्यानंतर आपण बघितलं की बिंदुसार जे आहे त्यांच्याविषयी आपण अभ्यासलं की यांना अमित्रघात असे म्हटले जात होते. ठीक आहे. सोबतच बिंदुसारच्या वेळीस तक्षशिला येथे विद्रोह झाला आणि हा विद्रोहाचं दमन करण्याचे कार्य अशोका यांनी केले.
जे इच्छा होती ते सुसीम यांना राज्यकारभार देण्याची होती, परंतु अशोक यांनी आपल्या 99 भाऊ यांचं कत्तल केली, म्हणजे खून केला आणि त्यानंतर त्यांनी मगधचं सिंहासन प्राप्त केलं. अशोक यांनी जे उपाधी घेतली ती देवनामप्रिय, प्रियदर्शी राजा अशोक अशा प्रकारची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण अशोकपर्यंत अभ्यासलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मौर्य प्रशासन आणि उर्वरित अशोका यांचा पार्ट आपण अभ्यासू. आय होप तुम्हाला लेक्चर आवडत असल्यास तुम्ही लेक्चर बघत आहात पण त्यांना लाईक करणं विसरता, तर नक्कीच तुम्ही या लेक्चरला लाईक करा आणि लवकरात लवकर हा कोर्स परचेस करा. कारण कोणतीही परीक्षेचा अभ्यास करायचं म्हटलं की त्यासाठी पूर्वनियोजन करावं लागते आणि एक्झाम डेट आल्यानंतर आपण एकदम गोंधळून जाण्यापेक्षा कोणतीही परीक्षेची पूर्वतयारी केलेली नेहमी बरं असते. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा लेक्चर येथेच संपतो. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. अशाच प्रकारे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर जे हिस्ट्रीचा सब्जेक्टचा जे कोर्स आहे तो परचेस करा. थँक्यू सो मच.